रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करा. सकाळी पोटातील सर्व जंत मरून विष्टेवाटे बाहेर पडतील. नमस्कार, आरोग्यदायी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या पोटात जंत झाले आहेत हे मान्य करायला अनेक जण तयार नसतात. कारण पोटात जंत असल्याची लक्षणे एकतर सौम्य स्वरूपाची असतात किंवा त्यावर आपण योग्य ते उपचार घेत नाहीत. पोटात जंत होणे हे लहान मुलांच्या बाबतीतच घडते अशी आपली समजूत असते, कारण त्यांना त्यांच्या स्वच्छतेची आवश्यक तेवढी काळजी घेता येत नाही. पण मित्रांनो, अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे मोठ्या आणि वयस्कर माणसांना देखील पोटामध्ये जंत, पोटामध्ये कृमी होतात. अर्धवट शिजवलेले मटण खाणे, भाज्या बनवताना स्वच्छता न पाळणे, कमकुवत पचनक्रिया, जेवताना पाळीव प्राण्यांना घास भरवणे, अशा अनेक कारणांमुळे पोटात मोठे मोठे जंत होतात. पोटातील जंत खूप वेगवेगळ्या प्रकारचे आढळतात आणि अशा कोणत्याही प्रकारातील जंत मारण्याची ताकद आजच्या या घरगुती आयुर्वेदिक उपायामध्ये आहे. आपल्याच पोटात परजीवीसारखे वाढणारे हे जंत मारण्यासाठी आपल्या घरातील किंबहुना आपल्या परिसरातील कोणकोणत्या वस्तूंचा आणि कशाप्रकारे आपण वापर करू शकतो ते आज आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओखालील लाल रंगाचे सबस्क्राईब नावाला टच करून ते काळे करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा. पोटातील कितीही लांबीचा जंत मारणारा आजचा हा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आवश्यक आहे कडुनिंबाच्या पानांची पावडर. मित्रांनो, कडुनिंबाचे झाड तुमच्या घराच्या आजूबाजूला हमखास बघायला मिळेल. त्याची ताजी पाने वाळवून बनवलेली पावडर तुम्ही वापरू शकता किंवा थेट ही ताजी पाने ठेचून वापरली तरी चालेल. कडुलिंबाची पाने नॅचरल अँटीबॅक्टेरियल, अँटीमायक्रोबियल गुणधर्मयुक्त असतात. मोठ्या आकाराच्या जंतांचा नाश करण्यासाठी देखील ही पाने उपयुक्त असतात. आपण पाव चमचा या प्रमाणात कडुनिंबाच्या पानांची पावडर एक वेळच्या उपायासाठी घ्यायची आहे. यानंतरचा दुसरा घटक म्हणजे हिंग पावडर. हिंग पावडरची डबी अगदी प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असते. तुरीच्या मुगाच्या डाळीला तडका देण्यासाठी, वेगवेगळ्या भाज्यांना तडका देण्यासाठी हिंग पावडरचा उपयोग होतो. पण मित्रांनो, ही हिंग पावडर पोटातील जंत मारण्याचे रामबाण औषध आहे. आपण पाव चमचा किंवा त्यापेक्षाही कमी तुमच्या वयोगटानुसार किंवा पचनशक्तीनुसार हिंग वापरायचा आहे. यानंतरचा शेवटचा घटक म्हणजे मध. कडुलिंबाचा कडवटपणा काहीसा कमी करण्यासाठी आपण मध वापरायचे आहे. 1 चमचा या प्रमाणात आपण मध घ्यायचे आहे आणि हे व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे. मित्रांनो, शौचाच्या ठिकाणी तुम्हाला खाज येत असेल, तोंडावर भुरकट रंगाचे चट्टे दिसत असतील, झोपेत तोंडातून लाळ गळत असेल, पोट कळ मारून दुखत असेल, विसराळूपणा किंवा बेचैनी वाढली असेल, तर एक वेळ आजचा हा उपाय केल्याने तुम्हाला निश्चितच आराम वाटेल. कारण ही सर्व लक्षणे पोटात जंत झाल्याने देखील दिसून येतात. आता तयार झालेले हे मिश्रण जेवणानंतर अर्ध्या तासाने खायचे आहे. साधारण 3 ते 4 दिवस सकाळ संध्याकाळ अगदी लहान मुलांनी देखील हा उपाय केल्याने पोटातील सर्व प्रकारचे जंत मरून विष्टेवाटे बाहेर पडतात.